का देवाने गोगल लावलं का? तुझ्या मनाचा विचार कर, तू किती पाप केलं. हा, जन्मदात पोरगा विकितो, हुंडा घेतो, राजरोस पर्या विकितो. एक मला सांगा, तुम्हाला इस्टेट तुम्ही कमावली कोणच्यासाठी? अय शुद्धी आहे ना तुम्ही? आतापर्यंत तुम्ही दुसऱ्याचा बांध कुरकुरू जमिनी वाढवल्या, आकडे टाकू टाकू मोटरी चालवल्या, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी विकल्या, आणि इस्टेट कमावली कोणच्यासाठी? कोणच्यासाठी? पोरासाठी. येतं वाक्य खोटं नाही. आणि पुन्हा पोऱ्याला पोरगी करताना दरवाजा लावू लावू बाई ठकवांची घालता. अय कोणाची घालता? पोटच्या पोराची. आत्तापर्यंत महाभारतात राक्षस झाली, रामायणात राक्षस झाली, काशीखंडात राक्षस झाली. पोटचं पोरग ऐकणारे राक्षस आता शिकत झाली. जो ओरिजिनल बाप आहे ना, ओरिजिनल, तो कधी पोटचा पर्याय ऐकू शकत नाही. एखाद्यानं पोरगी 7 तोळे सोनं घेतलं, 7 केवढ्याचं झालं? 35,000. मग आपल्या पोटच्या पोऱ्याची किंमत 35,000 आहे का? ए बापा हो, शुद्धी आहे तुम्ही? अरे एखादा म्हणतात या 35,000 लागला, तुही पोरगी फुकट दे. यानं त्याला नाव ठेवायचं, त्यानं त्याला नाव ठेवायचं. आता सगळ्या म्हाताऱ्यांनी बोबाटा केला. तरुण पिढी बिघडली, तरुण पिढी बिघडली. आणि म्हातारी देवळाईन जुगार खेळात आहे. मारुतीला राणी दाखवून गुल्ला मोकळा त्याची, आणि म्हातारी मार दुसऱ्याला लावतो. ज्ञानेश्वरीची एक ओवी आहे 3ऱ्या अध्यायात. कर्मयोग अर्जुनाला सांगताना भगवंत सांगतात, येत वडील जे जे करती तया नाम धर्म सेविती. त्यांना ठेवा. तुम्ही मोठ्याने वा दुसऱ्याला सांगता. आता मी तुमच्या पुढे बोलतोय ना, मग माझी झकम्या नीट मारली पाहिजे. मी अगोदर क्लिअर वागलं पाहिजे, मग तुम्हाला कचकावलं पाहिजे. तिथं मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर आम्ही दोघं सांगत असतो. आम्ही हलकट वागायचं आणि तुम्हाला कचकवायचं मापात बसत नाही. म्हाताड्याने जुगार खेळायचे आणि पोरांना नाव ठेवायचं. हे कोणत्या गाठ्यात बसत? पिढी बिघडली, पिढी बिघडली. यांचं चालूच राणीला गुल्ल्या, या का मोकळा किडे. हा, मुळ्यात झालं काही ना जुगार खेळू खेळू. मुळ्यात काही तर चष्म्यातून राणी पाहते, आणि मग या का मोकळा तरी द्या. सगळ्या महिला मंडळाने एक बोबाटा केलाय 2 वर्षापासून. सुनबाई बरोबर नाही, सुनबाई बरोबर नाही. सुनबाईमुळे पोरग बिघडलं, सुनबाईमुळे पोरग बिघडलं. 6 ध्यानात ठेवा. जर बोलल्या सुनबाईला आजपासून, तुमचं पोरग ताब्यात नाही, लोकांच्या पोरीला नाव ठेवायचं काम काय? तुमचं शुद्धी होय का? तुमचं उलट तिला म्हणते तू म्हाताऱ्यावर धाव, मी भांडी वाटून घेतो. हलकट कोणचं आहे? अय 6 जर बोलल्या सुनबाईला आजपासून, आणि काय बोलायची लायकी आहे तुमची सुनबाईला? काय बोलायची लायकी? अरे तिचा बाप पॅन्टवाल्याच्या पाया पडला, मनपावाल्याच्या पाया पडला, हत्याराच्या पाया पडला, 100 शिंगरांचे दरवाजे झिजवले ते ना, आणि पोटच्या पोरांच्या हिश्यातली जमीन विकून तुमच्या भिकाऱ्याच्या दारात टेम्पो भर भांडे खाली केली. लाटणं तरी होतं का तुमच्या घरात? हे दरिद्री हो. तिच्या बापाच्या ताटलीत जेवत आणि तिला बोलाता. अंडरपॅन्ट तरी होती की तुमच्या पोरला? कारण आपल्याकडे लग्नाच्या अगोदर अंडरपॅन्ट वापरती नाही. कबूल झाले बाप, कबूल झाले. अजिबात सुनबाईला बोलायचं नाही. उद्यापासून सुनबाईच्या पाया पडायचं. आणि जर बोलायचं असेल तर तिच्या बापाचे भांडे उद्या दुपारी पोच करा. लाटण्या सगळं, अंडरपॅन्ट सुद्धा रिटर्न. कट्ट्या पट्ट्याची चालणार नाही, VIP. यानं त्याला बोलायचं, त्यानं त्याला बोलायचं, आणि काम बाकी कोणी करायचं नाही. आता सगळ्या 18 ते 22च्या पोरीने एक बोबाटा केलाय. नोकऱ्या नाही हो. खैर भांड थोबाडात मावा पाहतो कोणीकडं. कॉम्प्लिकेटेड झालो. तुला मार्क आहे का पिस्तुल्या? तू 12वीला 3 वेळा बसला, तुला कोणत्या ऑफिसला घ्यायचं? ज्याला मार्क आहे त्याला नोकरी आहे. तू 12वीला 3 वेळा बसला, तुला कोणत्या ऑफिसला घ्यायचं? तू बरं आहे नवर देवा पुढं बजाव. कला कहवा जीप काढून नाचाच्यात आपली पोरं, जीप काढून, आणि जीप काढून एकच प्राणी पळवतो, कुत्रा. त्यांचा सुद्धा सीझन संपला. पण यांचं कवाय बँड वट फडपडलं बजाव. काही मोर फाटवणं आता टाळ घ्यायला रोग झाला.
माळ घालाय. आता काही नजर म्हणलं ना टाळ घे, मी कॉलेजला आहे. कॉलेजला आहे म्हणजे काय अक्कल आहे बसुला अशी, लोकांची नावं डांबरीवर लिहितो, काय अक्कल आहे. संडासात नीट बसाना आपली पोरं. एवढ्या घाणीत पेनानं लिहितो बा, अमक्याचे अमकीशी लफडे आहे, आणि खाली लिहितो वाचणारा गाढव आहे, आणि त्याचाच बाप जातो हे माझंच कॅलेंडर आहे. काय वाचितून काय तर आहे. एक ध्यानात ठेवा, कीर्तन किती ऐका पण माणसं बदलायलाच नोकऱ्या नाही असं कोण म्हणलं. तुम्ही काही काही निर्णय ठोके. आता बाया माणसांना सांगून ठेवतो आजपासून प्रत्येक बाईनं 6 महिने नवऱ्याकडे साडी सुद्धा मागायची नाही. फक्त एक गोष्ट नवऱ्याकडे मागायची, नीट आहे का सगळ्यांनी एकच गोष्ट नवऱ्याकडे मागायची, संडास बांधून देणे. गरज कशाची. अरे खेड्यांमध्ये गावाने घुसवत नाही. आय 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 येड्या बाबळींमधून वास सुरू झाला का आपण म्हणायचं शिव लागली. गाव सुरू झालं. अरे किती वाईट आहे. एकीकडे लोक कुठे गेलेत मंगळावर, एकीकडे कुठे गेलेत चंद्रावर, एकीकडे यान सुटत, एकीकडे विमान आहेत, आणि एकीकडे ही अवस्था आहे. हा एकीकडे किती विज्ञान, हा एकीकडे गरोदर स्त्रीच्या पोटात पोरगा की पोरगी बापाला 5 महिने अगोदर माहिती. गरोदर स्त्रीच्या पोटात पोरगा की पोरगी हे बापाला अगोदर 5 मिनिटं माहिती. पण एका बाजूला अवस्था काय. अरे खेड्यावर गावात घुसवत नाही. सकाळच्या पारी आपली गाडी घेऊन घुसावं गावात. त्या बिचाऱ्या मावल्या हातात तांब्या उभ्या. गाडी आली उठल्या, गाडी गेली बसल्या. ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत केलं. गाडी गेली उठल्या, ती बोर्ड आहे तिथंच राहते ग्रामपंचायत. काय वाईट अवस्था आहे. हा विनोद आहे, हा टाइमपास आहे ना. हे पहिलं करणं गरजेचं. प्रत्येक स्त्रीने हे मागितलं पाहिजे. आणि हे नाही जमायचं त्यांना. नाही नाही फ्रीज आणा आहे का ठेवायला काही. 3 वांगे 2 अंडे काय तर फडायचं मळायला. ज्याचं फ्रीज आणलं त्या हप्त्यांची गच्ची धरली त्या दुकानदारानं. 1000 रुपये आणि एक जणा ठेवा. तुम्ही एकीकडे पैसा वाचवाल, एकीकडे घालवाच लागेल. तुम्ही आरोग्यासाठी काही पैसे घातले 5-7 हजार रुपये जर संडासासाठी घातले तर घर निरोगी तरी जाईल. इकडे वाचवायचे आणि इकडे घालवायचे याच्यात काही मजा आहे का. एका माणसाला 1000 रुपये पगार. त्यानं एका त्याच्या कार्ट्याला स्लीपर घेतली आणि त्याला सांगितलं जिन्यावर माडीवर राहतोय आपण, 1 पायरी सोडून चढत जाय, म्हणजे चपला घासायच्या नाही. बाप मग घ्यायचीच का आला. आता ते कार्ट 2 पायऱ्या सोडून चढायचं. कार्ट त्याचंच होतं. 2 पायऱ्या सोडून चढायचं. आलं खाली. त्या बापानं ह्या 2-4 निवार कान फाटी दिल्या. एक जण आला म्हणला का हो, म्हणला याला काल चप्पल आणली. म्हणलं घासू नये म्हणून 1 पायरी 1 पायरी चढ. हे 2-2 पायऱ्या चढलं. मग तो म्हणता उलटा फायदा झाला ना. तो म्हणला फायदा का आता, पॅन्ट उसवली ते म्हणजे चप्पल गेली आणि पॅन्ट उसवली. मी एकच झालं. मग चप्पलच चांगली घेतली असती तर का आला पॅन्टचं वाटून झालं असतं. एकीकडे घालवा एकीकडे जा. 2000 रुपये पगार असणाऱ्या माणसानं 200 रुपये दान धर्मात घातले पाहिजे महिन्याला. नाही तर ते त्याच्या डॉक्टरचं बिल असणार ध्यानात ठेवा. हां आणि रोग बी गरीबाच्या घरी नाही येत कधी. ते असे कोणत्या घरी यायला मोकळे नाही. हां ती इज्जत घालवाय मोकळे नाही. ज्या घरात खायची ठेप होईल तिथंच रोग येणार. हां फ्रीजमधले सफरचंद. मग महाराज म्हणले तुका म्हणे भार घात